चांदूरबाजार तालुक्यात अनेक ठिकाणी रेतीकाठ्यातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन केले जात असून त्याची रात्रीच्या वेळेस अवैध वाहतूक करून शासनाच्या महसुलाचे नुकसान केले जात आहे। ही अत्यंत गंभीर बाब तलाठी, मंडळ अधिकारी व संबंधित महसुली अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिलेली असताना सुद्धा जाणीवपूर्वक रेती चोरीच्या माध्यमातून होत असलेल्या महसुली नुकसानीकडे संबंधित अधिकारी व कर्मचारी हे दुर्लक्ष करीत आहे। यावरून असे लक्षात येते की तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रेती तस्करीला मंडळ अधिकारी, तलाठी व संबंधित अधिकारी याची अभय असून मोठी आर्थिक उलाढाल यामधून नक्कीच होत आहे। याकरिता तालुक्यात ज्या मंडळ अधिकारी व तलाठी या कार्यक्षेत्रात रेती तस्करी होत असल्याचे निदर्शनास येईल त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी। तसेच तालुक्यात होत असलेले अवैध रेती उत्खनन व वाहतूक पूर्णतः बंद करण्यात यावी। तसेच राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही चांदूरबाजार तालुक्यात मात्र गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे। गुटखा तस्करी आणि गुटखा विक्रीला अभय दिले जात असल्याने गुटखा विक्री जोमात आणि अन्न औषध प्रशासन कोमात गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंदी आहे, परंतु चांदूरबाजार तालुक्यात राजरोसपणे गुटखा विक्री सुरू आहे। बाहेरून रात्री अपरात्री येणाऱ्या गाड्यांमधून गुटखा चांदूरबाजार तालुक्यातील प्रत्येक गावखेड्यात व चौकात पोहोचत आहे। गुटख्याची पोती स्थानिक विक्रेते दुचाकी, चारचाकीहून घेऊन जातात। तसेच चांदूरबाजारात काही ठिकाणी याचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला आहे। हाच साठा काही दिवस तालुक्यातील गावोगावच्या विक्रेत्यांकडे मागणीनुसार पोहोच केला जातो। तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये सहजपणे गुटखा उपलब्ध होत असल्याने गुटख्याच्या व्यसनाच्या प्रमाणात वाढ होऊन लहान मुलांसह तरुणांमध्ये कर्करोगाच्या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। अन्न व औषध प्रशासनामार्फत गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे, मात्र अन्न प्रशासनाकडून कुठल्याही विक्रेत्यांवर सातत्याने कारवाई केल्याचे दिसून आले नाही। बेकायदा गुटख्याची विक्री सुरू असताना अन्न औषध प्रशासन याकडे जाणीवपूर्वक लक्ष करीत असल्याने यातून मोठी आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचे नाकारता येणार नाही। याकरिता चांदूरबाजार तालुक्यात होत असलेली गुटखा विक्री त्वरित पूर्णतः बंद करणे संदर्भात कारवाई करण्यात यावी, अन्यथा चांदूरबाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असलेली अवैध रेती उत्खनन व वाहतूक तसेच संबंधित गुटखा त्वरित पूर्णतः बंद न केल्यास दिनांक 5 फेब्रुवारी 2024 पासून जयस्तंभ चौक चांदूरबाजार येथे आमरण अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे निवेदन गोपाल तिरमारे यांनी चांदूरबाजारचे तहसीलदार व ठाणेदार यांना दिले आहे। काल रात्री 11 ते 11:30 दरम्यान या ठिकाणी फार गंभीर असा अपघात झालेला आहे आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या टाटा सुमोशी एक रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने त्या टाटा सुमोला जोरदार धडक देऊन या ठिकाणी रात्री भीषण असा अपघात झालेला आहे। त्या टाटा सुमो वाहनामध्ये 2 महिन्याच्या बाळासह अनेक लहान मुलं, महिला आणि काही वयस्कर लोक होते आणि इतक्या भीषण प्रमाणात या ठिकाणी अपघात झाला की ते लोक या ठिकाणी रात्रीच्या वेळेस फार मोठ्या प्रमाणात आरडाओरडा करत होते। लोक त्या ठिकाणी कोणी थांबायला तयार नव्हतं। अशात आमचे माजी नगरसेवक टिकू अहिर यांनी या ठिकाणी थांबून रुग्णवाहिकांशी संपर्क करून सर्व लोकांना त्यांना मदतीकरिता या ठिकाणी बोलावलं। मी स्वतः रात्री चालक उपलब्ध नसल्याने स्वतः ॲम्ब्युलन्स ड्रायव्हिंग करत या ठिकाणी पोहोचलो आणि त्या रुग्णांना मदत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। सांगण्याचं तात्पर्य हे की गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी कुरळपूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक केल्या जात आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून या अगोदर सुद्धा अनेक अपघात या रेती वाहतुकीमुळे झालेले आहे आणि अनेकांचे जीव सुद्धा या रेती वाहतुकीच्या अपघातामुळे झालेले आहे। रात्रीच्या अपघाताचं दृश्य अतिशय विदारक होतं आणि लोक त्या ठिकाणी तडफडत होते। लहान बाळासह महिला सुद्धा त्यांच्या अवयवाचे तुकडे अक्षरशः त्या ठिकाणी झालेले होते। असा भीषण अपघात या ठिकाणी झाला। माणुसकीला काळीमा फासणारा अपघात काल रात्री झाला। ज्या रेती ट्रॅक्टरने अपघात केला त्या वाहनाला धडक दिली, तो ट्रॅक्टर त्या ठिकाणी त्यांच्या मदतीकरिता थांबला सुद्धा नाही। अशा प्रकारचा माणुसकीला काळीमा फासणारा या ठिकाणी अपघात झाला। मी 25 जानेवारीला प्रशासनाला निवेदन देऊन इशारा दिलेला आहे की चांदूरबाजार तालुक्यामध्ये पूर्णतः रेती उत्खनन आणि वाहतूक थांबली नाही आणि अवैध गुटख्याची विक्री थांबली नाही तर मी स्वतः जयस्तंभ चौक चांदूरबाजार येथे 5 फेब्रुवारी पासून आमरण अन्नत्याग आंदोलन करणार आहेत आणि मला याची गंभीरता लक्षात आल्यामुळे मी अगोदरच निवेदन दिलेलं होतं आणि पर्याय म्हणजे काल रात्री दुर्दैवाने एक मोठा अपघात या ठिकाणी झाला। आज पुन्हा मी या ठिकाणी अपघाताच्या ठिकाणी उभं राहून प्रशासनाला इशारा देत आहे, महसूल विभागाला आणि अन्न व औषध प्रशासनाला इशारा देत आहे
चांदूर बाजार तालुक्यातील अवैध वाहतुकीची रेतीची वाहतूक आणि उत्खनन आणि अवैध गुटखा विक्री बंद झाली नाही तर मी 5 फेब्रुवारी रोजी आमरण आंदोलनाचा इशारा त्या ठिकाणी दिलेला आहे। याचा इशारा त्यांनी गंभीरतेने घेऊन या ठिकाणी अवैध रेतीच्या मुसक्या आवळून गुटख्याची सुद्धा तस्करी या ठिकाणी त्यांनी बंद करावी। AS न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवडे।